नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज प्रिन्स कट ब्लाउजचं 36 साईजचा प्रिन्स कट ब्लाउज आहे। प्रिन्स कट ब्लाउजचं आपण पेपर कटिंग बघूया। तर प्रिन्स कट ब्लाउजमध्ये नेहमी उंची मिक्स किती करायची असते आणि कुठल्या साईडला तो भाग वाढवून घ्यायचा असतो आणि कुठल्या साईडला कमी करायचं असतं ते सविस्तर, आणि टक्स किती इंचाचा घ्यायचा, टक्सची रुंदी आणि उंची तुम्हाला किती घ्यायची आहे ते मी तर तुम्हाला प्रिन्स कट ब्लाउज कटिंग करताना नेहमी अडचणी येते। आडवा टक्स आणि उंची किती घ्यायची आहे, उभा टक्स किती इंचाचा घ्यायचा हे तुम्हाला मी इथं सविस्तरपणे सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईकही करा आणि काय प्रश्न असतील ते नक्की विचारा। तर बघा, आपण इथं आता उंची घ्यायची आहे, तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची घ्यायची आहे। तर मी इथं उंची जी आहे ती प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये आपण समोरच्या भागासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा मिक्स करत असतो आपल्याला टक्सला आकार देण्यासाठी। तर बघा, इथं आपण काय केलेलं आहे, तर इथं उंची जी आहे ती 14.5 तयार आहे, म्हणजे 13.5 उंची आहे, 14.5 तयार झाली। तर त्यामध्ये आपण अर्धा इंच आणखीन एक्स्ट्रा मिक्स केला। अर्धा इंच एक्स्ट्रा मिक्स केलेलं हे पाठीमागचा भाग ज्यावेळेस कट करू आपण त्यावेळेस ते अर्धा इंच अंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे। मी इथं आपण उंची जी आहे ती 15 इंच घेतलेली आहे। वाढवलेली उंची ही जी आहे ती आपल्याला फक्त समोरच्या भागासाठी आपण वाढवून घेतलेलं आहे। इथंही आपण 15 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि उरलेला एक्स्ट्रा पेपर आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे। तर बघा, आपल्याला कटोरीचीच माप टाकायची आहे, म्हणजे कटोरी ब्लाऊजला जे माप टाकतो आपण गळा रुंदी शोल्डर मुंडा तेच माप टाकायचे आहेत आणि त्याच्यापासूनच आपण प्रिन्स कट ब्लाऊजचं माप तयार करणार आहोत। नेहमी माप टाकताना प्रिन्स कटचं आणि कटोरीचं शोल्डर मुंडा तेच असतात, उभा टक्स आणि आडवा टक्स तो कसा बदलायचा प्रत्येक वेळेस ते तुम्हाला इथं मी सांगणार आहे। तर इथं बघा, 2.5 इंच आपण गळा रुंदी घ्यायची आहे, 3 इंच शोल्डर घ्यायचं आहे, समोरचा गळा जो आहे तो 6 इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन, तर आपण असं 6.5 इंच घेतलेला आहे। तर तुमचा कटोरी ब्लाऊज असेल तर अशाच पद्धतीनं तुम्ही कटोरी ब्लाऊज जर तुमच्याकडे असेल आणि त्याच्यापासून तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊज कसा तयार करायचा तर तुम्ही ह्या पद्धतीनं तयार करू शकता। कारण प्रिन्स कटच्या मापासाठी कटोरीचा ब्लाऊज असला किंवा साधा जरी ब्लाऊज असला तर तुम्ही अशा पद्धतीने मापे टाका, म्हणजे तुम्हाला बरोबर येईल। इथं आपल्याला समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। आता मुंडा आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे। तर आपण आता आपल्याला छातीचा चौथा भाग आपला 36 साईजचा ब्लाऊज आहे, 9 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन असं 10.5 इंच आपण इथं घेतलेलं आहे। हे आपलं शिलाई मार्जिन छातीचा चौथा भाग। मुंड्याचा आकार आपल्याला 1.5 आणि 1 इंचावरती द्यायचा आहे। पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा, समोरचा 1 इंचाचा। हे आपले मुंड्याचे आकार देऊन झालेले आहेत। तर आता आपण इथं योगपट्टीवाला आणि बिगर योगपट्टीवाला दोन असतात, आपण इथं बिगर योगपट्टीवाला प्रिन्स कट ब्लाऊज बघणार आहोत। तर बघा, इथं तुम्ही अगोदर काय करायचं आहे, आता यामध्ये योगपट्टी नाही आहे आपली, म्हणून आपण आता डायरेक्ट इथं माप टाकायचं आहे। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा, तुम्हाला टक्स घालायचा आहे। टक्स कसा घालायचा, तर उभा आणि आडवा टक्स तेवढाच उंचीचा घ्यायचा आहे प्रत्येक वेळेस। कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, जितका तुम्ही आडवा टक्स घेताल तितकाच तुम्हाला उभा टक्स घ्यायचा आहे। म्हणजे काय होईल, आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येईल। त्यामुळे तुम्ही जितका तुमचा आडवा टक्स असेल तेवढाच तुम्ही उभा टक्सही घालायचा आहे।
36 साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला आडवा टक्स आहे तो 4 इंचाचा घ्यायचा आहे. तुम्हाला जर कटोरी प्रिन्स कट ब्लाऊज तयार करताना उभा टक्स आडवा टक्स किती घ्यायचा आहे ते बघायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. प्रिन्स कट ब्लाऊजचा चार्ट आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, ते तुम्ही बघू शकता. आपण रुंदी आहे ती 4 इंच घेतलेली आहे, त्यामुळे उंची ही टक्सची 4 इंच घ्यायची आहे आपल्याला. आणि हे आपल्याला सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इकडच्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे. तर तुम्ही इकडं पाऊण इंच असंही घेऊ शकता किंवा इकडच्या साईडला आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच घेतल्यानंतर आपल्याला बघा इथं वरी पण 1.5 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने वरतीही 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथं हे असं गोल आकारमध्ये जोडून घ्यायचं आहे. हे आपलं जे आहे ती टक्स रुंदी आहे आपली आणि टक्सची उंची आहे. हे आपल्याला कट करायचं असतं म्हणून आपण इथं असं हे जे आहे ते आपण कट करून घेणार आहोत. हे कट करायचं असतं. त्याच्यानंतर आता आपल्याला कोट इथं हा आपला मुंडा आहे 1 इंचाचा. 1 इंचाच्या मुंड्यापर्यंत आकार द्यायचा असतो. डायरेक्ट 1 इंचाच्या मुंड्यापर्यंत आपल्याला टक्सला आकार न देता इथून आपल्याला इकडं बाहेरच्या बाजूला आकार द्यायचा आहे. इथलं अंतर जे आहे ते पाऊण इंच सोडायचं आहे. तर आकार देताना आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित असा बघा आपल्याला असा सहज आपल्याला हाताने असा गोलाकार द्यायचा आहे. इथून सुरुवात करायची आणि इथपर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा आहे. तर असा आपला व्यवस्थित असा प्रिन्सचा आकार आला ना तर आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित बसतो. तर बघू शकता व्यवस्थित आपला असा एकदम छान असा आकार आलेला आहे. तर आता आपल्याला हा आकार आलेला आहे. तर आता आपण टक्स इथं 1.5 इंच वाढवलेला आहे आपण, बरोबर. तर ब्लाऊज तयार केल्यानंतर हे 1.5 इंच अंतर वाढवल्यानंतर आपल्याला फिटिंगमध्ये समोरचा ब्लाऊज आपला कमी पडणार, म्हणून आपण इथं काय करायचं आहे, इकडच्या साईडला इथं 1.5 इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे टक्सचं. आणि वरती अर्धा इंच घ्यायचं आहे. इथं आपण पाव इंच मार्जिन घेणार आहोत आणि फिटिंग आपली सरळ यावी म्हणून इथं आपल्याला बरोबर अर्धा इंच अंतर असं वाढवून घ्यायचं आहे. आणि हे जे आहे ते आपल्याला असं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवलं ना तर तुमचा ब्लाऊज प्रिन्स कटचा असू द्या किंवा 4 टक्सचा 1 टक्सचा कुठलाही असू द्या परफेक्ट येईल. सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपल्याला रुंदी आणि उंची किती घ्यायची आहे ते चार्टनुसार घ्यायचं आहे. तर हे जे आहे ते आपलं हे आपण वाढवलेलं अंतर आहे म्हणून आपण इथं लक्षात येण्यासाठी आपण हे करत आहोत. कारण हे अंतर आहे ते आपण पाठीमागचा भाग ज्यावेळेस कट करू त्यावेळेस आपण हे अंतर जे आहे ते कट करून घेणार आहोत. फक्त आपल्याला हे टक्सचं अंतर आहे ते समोरच्या भागासाठी आपण घेतलेलं आहे. तर हे वाढवलेलं अंतर ही तुम्हाला मी टक्स घेतला म्हणून इकडं वाढवलं, कसं वाढवायचं सांगितलं. आता अर्धा इंच एक्स्ट्रा अंतर घेतलं होतं त्याचं आपण कसं तयार करायचं. अर्धा इंच अंतर फक्त आपल्याला हा टक्स आहे उचलू नये त्यासाठी आहे. तर तो आपण अंतर जे आहे ते लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे. वरती बरोबर असं अर्धा इंचाला मार्क करायचं आहे आणि इकडंही बरोबर अर्धा इंचाला मार्क करायचं आहे. अर्धा इंचाला मार्क केल्याच्या नंतर हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करून घ्यायचं आहे. फक्त वाढवलेलं अंतर जे आहे ते आपला जो 1.5 इंचाचा टक्स आहे फक्त त्या टक्ससाठी ते अंतर आपण घेत असतो. समोर आपला भाग उचलू नये म्हणून आपण हे अंतर असं घेत असतो. तुमच्याकडे कटोरीचा ब्लाऊज मापाला आला असला तरीही तुम्ही अशा पद्धतीने प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग करू शकता. तर हे आपलं मार्किंग झालेलं आहे. तर खूप सोप्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला 36 साईजच्या प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे. आता हे कटिंग कसं करायचं तर सुरुवातीला अगोदर आपण हे जे 1.5 इंच अंतर उरलेलं आहे इकडच्या साईडला ते कट करायचं आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण आता कट करूया. त्याच्यानंतर आता आपण तर आता इथपर्यंत कट केलेला आहे. तर आता आपण गळा रुंदीला कट मारायचा आहे. इथं गळा रुंदीला कट मारल्यानंतर दोन्ही पार्ट आहे ते आपल्याला वेगळे वेगळे करायचे. म्हणजे आपल्याला दोन्ही पार्ट वेगळे केल्यानंतर पाठीमागच्या भागातलंही ते अर्धा इंच अंतर कट करायला विसरायचं नाही. इथं आपण बघा इथं क्रॉस दिलेला आहे, दोन्हीला पण कट करायचं आहे. म्हणजे इथं आपण इथपर्यंत कट करत यायचं आहे दोन्हीचं.
म्हणजे परत थोडंसं जे राहिलेलं अंतर आहे ते आपण लगेच कट करू शकतो. सहज आणि सोपं इथं मी तुम्हाला खूप सांगत आहे. आता फक्त थोडंसं इथलं आहे ते आपण ते तर आपल्याला लगेच उचलायचं आहे इथला. आणि बघा थोडंसं जे आहे ते आपण सरळ इथे करू घ्यायचं आहे, म्हणजे परत आपल्या लक्षातूनही जाणार नाही आणि आपला ब्लाऊजही व्यवस्थित तयार होईल. अशा पद्धतीने मी तुम्हाला आता पाठीमागच्या भागातलंही उंचीचं आपलं अंतर कट झालेलं आहे, क्रॉसमध्येही कट झालेलं आहे. पाठीमागचा भाग साईडला ठेवूया आणि आता हे जे आहे ते आपल्याला इथपर्यंत कट करायचं आहे. हे इथून कट करायचं. कट करायचं. 1 इंचाचा जो मुंडा आहे तो आपला बघा हा आपला समोरचा पार्ट आहे. हे आपला प्रिन्स कटची कटोरी किती छान आलेली आहे तुम्ही बघू शकता. एकदम गोल. काय होतं नेहमी अशी कटोरी येत नाही आपली प्रिन्स कटची, त्यामुळं प्रिन्स कट आपला बिघडत असतो. म्हणजे इथं फुगा तरी येतो किंवा चपटं तरी बसतं. म्हणून ही बघा असा व्यवस्थित असा कटोरीसारखा एकदम ह्याला शेप आलेला आहे. तर हे समोरचं तयार आहे आपलं. आणि आता आपण पाठीमागचा भाग तयार करायचा आहे. तर पाठीमागचा भाग तयार करताना आता आपण अर्धा इंच अंतर ही लगेच कट करून घेतलेला आहे. समोरचा भाग कटिंग करताना हे 12 इंच अंतर आहे. व्यवस्थित असं आपण आणि हे 1.5 इंच अंतर जे आहे ते आपलं तेही आपण इथून कट करून घ्यायचं आहे. म्हणजे समोरच्या भागासाठी अंतर वाढवलेलं होतं ते हे ब्लाऊजमधूनही पाठीमागच्या भागामधून कट करायचं आहे. तर बघा क्रॉस दिसतं आपल्याला तसंच कट करायचं आहे. पाठीमागचा गळा तुमचा इथं 9 इंच आहे माझा आणि मी अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे. म्हणजे 9.5 तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार तुम्ही घ्यायचं आहे. 2.5 इंच जितकी वरती गळा रुंदी दिली तुम्ही इथं तितकीच खाली घ्यायची आहे आणि हे असं पॉईंटला जॉईन व्हायचं आहे. आणि ब्लाऊजला तुम्हाला हवा त्याप्रमाणे इथं तुम्ही आकार घेऊ शकता. इथं चौकोनी कट केलेला आहे. नेहमी चौकोनी आकार कट करायचा. नंतर आपल्याला जसा पाहिजे तसा आपण तिचा आकार कट करू शकतो. म्हणजे फक्त चौकोनी जर आकार दिला ना तर चौकोनी गळ्यावरती प्रत्येक डिझाईन आपल्याला आपण कारण बनवू शकतो. म्हणून आपण चौकोनीचा आकार देऊन कट करायचा आहे. अशा पद्धतीने बघा इथं मी तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊज आहे आपला 36 साईजचा त्याची पूर्ण अशी कटिंग करून दाखवलेली आहे. आणि तुम्हाला भाई कटिंग हवी असेल तर भाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि कुठल्या साईजचा ब्लाऊज कट करायचा आहे त्यानुसार तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजला टक्सची रुंदी आणि टक्सची उंची म्हणजे उभा टक्स आणि आडवा टक्स किती इंचाचा घ्यायचा तेही चार्टमध्ये आहे. त्यामुळं चार्टची आणि भाई कटिंगची लिंक तुम्हाला देणार आहे. ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.